नमस्कार मंडळी, वर्षास फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आणि टोमॅटोची चटणी. यासाठी लागणार आहे हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो. तव्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून त्या भाजून घ्यायच्यात. यामध्ये लसूण घालायचा आहे. जास्त लसूण घातल्याने हिरव्या मिरचीचा ठेचा खूप चविष्ट लागतो. मिरचीचा ठेचा हा महाराष्ट्रातील पारंपरिक आणि चविष्ट असा पदार्थ आहे. अशा प्रकारे भाजून बनवलेला ठेचा जास्त दिवस टिकतो. मिरच्या आता पूर्ण भाजून झाल्यात. आता या काढून उकळीमध्ये ठेचून घ्यायच्यात. आता याच तव्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे. आता या भाजलेल्या मिरचीचा ठेचा बनवायला मिरच्या उकळीमध्ये घालायच्या आणि यामध्ये मीठ घालायचे. आता या मिरच्या ठेचून घ्यायच्या. या मिरच्या ठेचून जाडसरच ठेचायच्या, म्हणजे ठेचा खूप छान लागतो. आता या टोमॅटोमध्ये हा ठेचा घालायचा आहे. तुम्ही आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. आंबट आणि तिखट टोमॅटोची चटणी म्हणजे प्रत्येक जेवणाची चव दुप्पट करणारा पदार्थ आहे. यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करून परतवून घ्यायचे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. यामध्ये थोडंसं मीठ आणि कोथिंबीर घालायची. मीठ थोडंसंच घालायचं आहे, कारण ठेच्यामध्ये अगोदरच मीठ घातलं होतं. हे पहा, तयार आहे टोमॅटोची चटणी. ही चटणी भाकरीबरोबर खूप छान लागते. भाकरीसाठी पीठ घेऊन ते चांगलं मळून घ्यायचं आहे. ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने ती पचन सुधारते. हे आता चांगलं मळून घेतले. आता याची भाकरी बनवून घ्यायची आहे. ही भाकरी गरम तव्यामध्ये घालून तिला पाणी लावून घ्यायचे. ज्वारीच्या भाकरीने ऊर्जा लवकर मिळते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. आता या भाकरीला पूर्ण पाणी लावून हिला पलटी करून घ्यायचे. ठेचा आणि टोमॅटोची चटणीसोबत भाकरीच खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. भाकरीची दुसरी साईड पण चांगली शेकून घ्यायची. आता भाकरीची दुसरी साईड पण चांगली शेकून घ्यायची. हे पहा, तयार आहे ज्वारीची भाकरी. तयार आहे जेवणाची चव दुप्पट करणारा ठेचा, टोमॅटोची चटणी आणि ज्वारीची भाकरी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.